अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आपली भूमिका आणि प्रश्न या ठिकाणी मांडले। सुधीर भाऊंना मी सांगू इच्छितो, आई भवानीची शपथ घेऊन सांगतो, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रण आपण सगळ्यांनी घेतलाय, ती भूमिका घेऊन सांगतो की कुठलेही या विधेयकामध्ये अट्टाहास, अडेल टप्पूपणा हा त्या बिलाचा भाग नाही। आणि सुधीर भाऊंनी माझं वर्णन इतकं चांगलं केलं, सत्यस्थितीचं वर्णन केल्यामुळे मलाही तुमच्या सत्यस्थिती आणि तुमच्या स्वभावाचं वर्णन करणं हे अभिप्रेत आहे। सदाचारी, सद्गुणी, वक्तशीर, उत्कृष्ट वक्ता, चारित्र्यवान, बुद्धिवंत अशा सुधीर भाऊ, तुम्ही सगळ्या मांडलेल्या तर्कावर मी एवढंच म्हणेन, विनोबा भावेंचं एक वाक्य आहे, कारण तो तुमच्या माझ्या संबंधाशी जोडलेला आहे की जिथे जिव्हाळा लागतो तिकडे तर्काला स्थान नसतं, आणि त्यामुळे तुमचा माझा जिव्हाळा आहे, त्यामुळे जिव्हाळ्याच्या ठिकाणी तर्काला स्थान नाही, हे मी नाही विनोबा भावे म्हणाले। आणि त्यामुळे त्या अर्थाने मी या बिलाबद्दल एवढंच म्हणेन की बिल जे आहे हे खूप लिमिटेड स्कोप आहे याचा। माननीय सुधीर भाऊंनी जे मांडलेले मुद्दे बरोबर आहेत, मी त्याला काही काउंटर करण्यापेक्षा त्याची स्पष्टता देण्याची भूमिका जास्ती मांडतोय। सभा अध्यक्ष महोदय, बिल काय आहे तर जे सुधीर भाऊ म्हणाले ते खरं आहे की आपल्याकडे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 हा आपण अधिनियमच यासाठी केला की वेळोवेळी आणि अवेळी बदल्या होऊ नये, कारण वेळोवेळी बदल्या झाल्या तरी प्रशासकीय कामावर अडचणी असतात, अवेळी बदल्या झाल्या तरी प्रशासकीय कामावर अडचणी असते, आणि एकंदरीत प्रशासन म्हणजे राज्याच्या कारभारावर त्याचा प्रतिप्रश्न निर्माण होतो। हे अधिनियम 12 मे 2006 अधिसूचित करण्यात आला आणि त्यामध्ये विविध कलम आहेत, आता ती सगळी मी वाचत नाही, पण कलम 4 पोटकलम 4 मध्ये आपण एक त्यातला पोटकलम असं म्हटलं की शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून केवळ एकदाच एप्रिल व मे महिन्यात करण्यात येतील। आता 8 तास असता तर हा कायद्यातला बदल कायमस्वरूपी किंवा सुटा आपण केला असता, पण सुधीर भाऊ आपण असं केलेलं नाही। आपण काय केलं की आपल्याला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या गृह सचिवांनी 11 मार्च 2026 एक पत्र लिहिलं आणि त्यात केंद्र सरकारने असं सांगितलं की जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नये, आणि 11 मार्च 2026 पत्राद्वारे सगळ्या मुख्य सचिवांना असं निर्देशित करण्यात आलं। आपल्याला याची कल्पना आहे की जनगणना 2027 यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे करतो, जे काम पूर्ण केलंय ते हाऊस लिस्टिंग आणि हाऊस सेन्सस ही 2 कामं पहिल्या टप्प्यातली आपण पूर्ण केली। त्याचा कार्यकाळ होता 16 मे 2026 ते 14 जून 2026 मध्ये। आता 14 जून 2026 मध्ये ज्यांना अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आपण या जनगणनेच्या कामाला नियुक्त केलंय त्यांच्या बदल्या केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या निर्देशानुसार आपण रुटीनली करू शकलो नाही। मग या अमर्यादपणे पुढे नेणं का याला बदल्यांसाठी आपण इतक्या मर्यादेत या बदल्या करणं, हे 2च पर्याय होते। आपण जर अमर्यादपणे जसं सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की नाही केल्या बदल्या तर काय होईल अशी भूमिका घेतली तर सर्वात प्रथम तर आपल्या कायद्यामध्ये बदल्या प्रपोज केलेल्या किंवा करणाऱ्या कॅन्सल करण्याचा अधिकारच नाही, हा झाला एक भाग। दुसरा भाग, याच कायद्यामध्ये अध्यक्ष महोदय बदल्या अपवादात्मक स्थितीमध्ये कधी करता येईल 5 प्रकार आहेत। हा अधिनियम कोणाला लागतो त्याची स्पष्टता कलमामध्ये आहे। त्यानंतर सामान्य कालावधी प्रत्येक बदलीचा काय याची स्पष्टता आहे। मी गट अ, गट ब, गट ब, गट ड या सगळ्याचं विश्लेषण मांडत नाही, त्याची स्पष्टता आहे। बरोबरीने बदलीचा पदावधी सर्वसाधारण कधी असू शकतो याची स्पष्टता आहे। बदल्यांना या दिलेल्या मर्यादेपेक्षा अपवाद आणि मुदतपूर्व बदली कधी करता येऊ शकते याचाही स्पष्टता आहे। आणि बरोबरीने पदावधी वाढवण्यासंदर्भामध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की 1 वर्ष नाही केलं तर काय त्याचेही निकष दिलेले आहेत।
म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर जो बदलीसाठी पात्र तथापि सेवानिवृत्तीसाठी एका वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे अशाला आपण कंटिन्यू करतोच. कर्मचारी एखाद्या विशिष्ट कामासाठी तांत्रिक अर्हता व अनुभव धारण केलेला असेल, त्या पदासाठी योग्य असा बदली कर्मचारी उपलब्ध नसेल तर आहे त्याची आपण पदावधी वाढवतो. बरोबरीने कर्मचारी एखाद्या प्रकल्पावर काम करत असेल व प्रकल्प पूर्णतेच्या शेवटच्या टप्प्यात असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पदावधी आपण वाढवतो. या सगळ्या मर्यादेमध्ये आता असलेल्यांना त्याच ठिकाणी कंटिन्यू करण्यासाठीचा सुद्धा अधिनियमात वाव आहे. अध्यक्ष महोदय, सरसकट अशा पद्धतीची भूमिका जर आपण घेतली तर संविधानाच्या प्रिअम्बलमध्ये समान संधी आणि समान न्याय याचं काय होईल हाही आपल्याला प्रश्न डोळ्यासमोर घेऊन निर्णय करावा लागतो. आणि म्हणून अशा बदल्या ज्या रुटीन आहेत, ज्या स्पेसिफिक सेन्सससाठी केंद्र सरकारच्या सेन्सस ॲक्टप्रमाणे त्या ठिकाणी 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या मर्यादा आपण घालून घेतलेल्या आहेत, त्याची अधिसूचना आपण जारी केलेली आहे. त्यातही ज्या बदल्या या विविध कारणांमुळे कलम 5 मधल्या पदावधी वाढवण्यासाठीच्या असतील ते त्याला एलिजिबल आहेतच. हा सगळ्या पार्श्वभूमीवर हा लिमिटेड विषय 30 जूनपर्यंत हा कार्यकाळ वाढवणाऱ्या पोट कलमातला संमतीसाठीचा आहे. माझी सभागृहाला आणि सन्माननीय सुधीर भाऊंना विनंती आहे, हट्टही नाही, अट्टाहासी नाही, अडेल टप्पूपणा नाही आणि बेटप्पूपणा पण नाही, आपल्या सहकार्याने आपण हे बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे.